शिरूर लोकसभेत शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे हे आघाडीवरती आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। खरं तर अपेक्षा होती की तुम्ही पहिल्या काही फेऱ्यांमध्ये आघाडीवरती असाल, पोस्टल असेल, अगदी दुसरी फेरी आता या ठिकाणी पूर्ण झाली, 9,500 मतांची आघाडी आहे। म्हणजे मला वाटतं ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जी जीवापाड मेहनत घेतली आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने जो विश्वास दाखवला त्याचं रिफ्लेक्शन हे मतमोजणीमध्ये दिसतं। तर शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी ही लढाई अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील यांच्या निमित्ताने या ठिकाणी होती आणि म्हणूनच अजित पवारांनी तुम्हाला खुलं आव्हान दिलेलं होतं की तुमचा मी पराभव करून राहणार। काय चित्र आहे, तुम्ही हे आव्हान पेललंय सगळं? मला वाटतं माझ्यासारखा एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे, त्याला इतर कार्यकर्त्यांनी दिलेली साथ आणि मतदान आव्हान जरी कोणीही दिलं असलं तरी मतदान शिरूर लोकसभा मतदारसंघातली मायबाप जनता करणार होती आणि ते मतदान करताना शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं तुतारीच वाजवली आहे, हे आत्ताच्या पहिल्या 1-2 फेऱ्यांवरून तरी दिसतं। जसं शिरूरचं चित्र होतं तसंच बारामतीचं चित्र आहे। बारामतीचं लक्ष, बारामतीकडे अख्ख्या देशाचं लक्ष आहे। सुप्रिया सुळे त्या ठिकाणी पहिल्या फेरीत आघाडीवरती गेलेले आहेत। एकंदरीत महाविकास आघाडीच्या दिशेनं हे सगळं जाणारं चित्र दिसतंय। 100% संपूर्ण महाराष्ट्रात हा जो कल बघितला, म्हणजे मी जे म्हणालो की मी स्वतः उमेदवार असताना सुद्धा एकूण 18 ठिकाणी मी सभा घेतल्या, म्हणजे महाराष्ट्रातल्या बऱ्याच मतदारसंघांमध्ये, म्हणजे जवळपास 6 आणि 3 9 मतदारसंघांमध्ये जवळपास सभा झाल्या माझ्या। या सभांमध्ये जे चित्र दिसून आलं त्यामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने महाराष्ट्रातल्या जनतेचा कल आहे, ही गोष्ट काळ्या दगडावरची रेघ आहे। आणि हे असताना शिरूर असेल, बारामती असेल, अनेक ठिकाणी जे व्हिडिओ समोर आले, म्हणजे अक्षरशः निवडणूक आयोगाकडे अनेकदा या गोष्टीच्या तक्रारी केल्या। हे सगळं असताना सुद्धा म्हणजे काही ठिकाणी लक्ष्मी दर्शनाचे काही आरोप झाले, काही ठिकाणी प्रशासनाच्या बाबतीतले काही समोर गोष्टी आल्या। एवढं सगळं असतानाही जनतेचा आवाज दाबला जात नाही, हेच या कलावरून दिसतं। 7-8 महिने मागे गेल्यानंतर जे चित्र होतं, राष्ट्रवादी एकत्रित होती, अजित पवार आता वेगळे झालेत, पथ्यावर पडले शरद पवारांच्या महाविकास आघाडीच्या? मी पथ्यावर पडलं असं म्हणत नाही, कारण कसं असतं, कुटुंब फुटण्याचं कधीच समाधान किंवा आनंद किंवा सुख मानता येत नाही, परंतु कौतुकास्पद ही गोष्ट आहे की इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये आदरणीय पवार साहेबांनी जो संघर्ष उभा केला, म्हणजे बऱ्याचशा सभा मी साहेबांबरोबर अटेंड केला, पण जो हा संघर्ष उभा केला पवार साहेबांनी असेल किंवा उद्धवसाहेब ठाकरेंनी असेल, जो संघर्ष महाराष्ट्रात उभा केला तो दाद देण्यासारखाच आहे, त्याच्याकडून प्रेरणा घेण्यासारखीच आहे। आणि मला वाटतं त्यामुळे मला वाटतं की 7-8 महिन्यापूर्वी जे घडलं ते पथ्यावर पडणं म्हणण्यापेक्षा जी काही परिस्थिती समोर आली तिला निर्भीडपणे छातीवर घेऊन, वादळ छातीवर झेलण्याची ताकद ही पवार साहेबांनी दाखवली। बरोबर आहे। तर जे काही 7-8 महिन्यापूर्वी घडलं आणि जो संघर्ष निर्माण झाला तो शरद पवारांनी या ठिकाणी आपल्या छातीवरती घेऊन जे काही प्रचार केला त्याचंच चित्र आत्ता आपण पहिल्या फेरीनंतर बघतोय। नाजिमुल्ला, एबीपी माझा, जुन्नर, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।